श्रीराम जय राम। या गोष्टीचा संस्कार शिबिराला बोलवलं याचा अर्थ असा की समर्थांच्या पायावर आपल्या मुलाला आपण अक्षय विद्येला वाहिलेलं आहे आणि ही ज्या ही गोष्ट अक्षय विद्येला सुरू केली जाते ती अक्षय राहते, त्याला कधी क्षय नसतो. म्हणजे दूर तुका या मुलांवरती आयुष्यभर राहणार आणि याच आयुष्यामध्ये जन्मजन्मी राहणार या अतिशय सकारात्मक भावनेनं आपण आजपासून या संस्कार शिबिराला प्रत्येकाला सुरुवात करतो आहोत. आपण छोटासा विचार करूया आणि लगेच दीपप्रज्वलन कार्यक्रमाला आरंभ करू. आतापर्यंत जे जे लोक महान होऊन गेले या जगामध्ये त्यांच्या लहानपणाचा आपण थोडासा विचार करू. या सगळ्या लोकांना जे संस्कार मिळाले ते लहानपणी मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण अनेकदा घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी लहानपणी कथा कीर्तन प्रवचन खूप ऐकायला मिळाले आणि याचा परिणाम असं झाला की ते पुढे राज्यकारभार सुरू केल्यानंतर सुद्धा जेव्हा वेळ असेल तेव्हा कीर्तनाला जाऊन पुण्यामध्ये निवडूनच्या विरोधात एक मंदिर आहे. तिथे व्हाईट मेटल चांदीसारखा पत्रा असतो, त्याच्यावरती एक इम्प्रेशन असं प्लेस करून लावलेलं आहे की कुणीतरी कीर्तनकार कीर्तन करतोय आणि शिवाजी महाराज आपल्या सरदारांसह कीर्तन ऐकायला बसतो. तो कीर्तन प्रवचन हा प्रोग्राम सोडून द्या, कार्यक्रम सोडून द्या. महत्व कशाला आहे तर संस्काराला आहे. परंतु फार पूर्वीच्या काळी अगदी पूर्वीच्या काळी ही गोष्ट आपल्याकडे गुरुकुल पद्धतीनं म्हणजे पाठशाळेमध्ये शिकवली जाते. पण आपलं दुर्दैव असं आहे की परदेशी लोकांनी इथं आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर या कायम टाकणाऱ्या पाठशाळा बंद केल्या. विशेष म्हणजे इतर धर्मीयांचा सुरू राहिले, मदरसे सुरू राहिले. ते त्यांचं शिक्षण आपल्या मुलांना त्या मदरशामध्ये देऊ शकतात की जगातले आपले सोडून जेवढे लोक आहेत त्यांना ठार मारून टाका वगैरे वगैरे. पण आपण मात्र आपल्या मुलांना सर्वत्र एकच परमात्मा बनलेला आहे हे शिकवू शकत नाही, कारण धार्मिक बंधनं आली आपल्याला. म्हणजे संसदेमध्ये तशी बिलं पास केली गेली आणि म्हणून आपल्या शाळांमध्ये आपण गीता शिकवू शकत नाही, आपण मराठी शिकवू शकत नाही, पण ते सगळं धर्मात म्हणून आणि आपण सेक्युलर आहोत. याच्यावरती काहीतरी काट काढायला पाहिजे. म्हणून आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासून अशा प्रकारच्या संस्कार शिबिराला महत्त्व दिलं आणि या शिबिरात ही वाईट गोष्ट शिकवली जात नाही. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, वाईट काय हवं किंवा मना श्रेष्ठ धारे धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे,
जे सर्वदा नम्र वाचे बजावे आणि पुन्हा सर्व लोकांचे निभवावे. यात वाईट काय आहे? पण या छोट्या प्रमाणात का होणार नाही, खरं तर सतत शिकवलं गेलं पाहिजे. सगळ्या काळामध्ये 12 महिने शिकवलंच असलं पाहिजे. तुकाराम महाराज शिकवा, रामदास स्वामी शिकवा, ज्ञानेश्वरांच्या थोड्या ओव्या शिकवा, म्हणजे समाज चांगला राहील, समाज निकोप राहील. असो, त्याचा मुद्दा मला एवढाच सांगायचंय की अतिशय पवित्र गोष्ट आपण करतो आहोत की आपली जबाबदारी ओळखून श्री समर्थ सेवा मंडळ सध्याकडे ही संस्था हा वर्ग गेली अनेक वर्ष चालवते. पूर्वी तर हा वर्ग एक महिना झाला, त्यानंतर माधुरीभाऊ तेव्हा होते. या सगळ्यांनी आमच्यावर इतके पवित्र संस्कार केले, वाद्यही शिकवली, प्रवचन कीर्तन शिकवली. त्याचा परिणाम कणभर गावाने आणि धर्माचा, आपल्या संप्रदायाचा, सद्विचारांचा प्रचार सर्वत्र करायला लागला. त्याचं नाव हा वर्ग आहे. आणि समर्थ सेवा मंडळ महत्वाचा मुद्दा आहे की संस्था खूप आहे, पण अशा फार कमी संस्थांनाही असते, ही जाणीव असते की आपल्याला समाजाचं काही कार्य करायचं. लोक कीर्तन करणं सोपं आहे, पण समाजात शिरून नारायण मिळणं, समाजात शिरून त्या लोकांना पवित्र संस्कार करणं आणि या लोकांना एकत्र म्हणून विविध प्रकारचे वर्ग मिळणं आणि यानंतर कुठलाही शुद्ध आकार होत नाही. कुणाला या मुलांकडून एकही उपायाचे आम्हाला फक्त मुलांनी छान दोन वेळा भरपूर नाश्ता करावा, छान जेवावं, भरपूर वृद्ध गावं आणि जेव्हा शिकवलं जाईल तेव्हा छान शिकावं. ही सगळी शिक्षक मंडळी अंबिका योग शिक्षक इकडे आले. या लोकांना एकही रुपयाची अपेक्षा नसणार. एरवी यांची फी खूप असू शकते बाहेर, पण इथे समर्थांची सेवा म्हणून मंडळी येतात आणि 10-12 शिक्षक हे सर्व मुलांना जवळजवळ असा हात वापरा, असा पाय वापरा, अशा घरी लावल्या जातात. नाहीत अजिबात असं नव्हे, पण खूप कमी लोकांना ही गोष्ट लक्षात येते की नाही हे संस्कार असले पाहिजेत. की नागपूरला एका ठिकाणी उतरायचो, तुळाणकर म्हणून होते, आहेत ते, तर त्यांचा लहान मुलगा होता. तर मी तिथे BA करायला तिकडे नागपूरला जात असे. तर 5:30 नंतर मुलांनी झोपून राहता कामा नये, आई त्याला फटके देऊन उठवायची. नंतर काही दिवसांनी फटके द्यायची गरज नाही पडत, उठलंच पाहिजे. एकदा अनिवार्यता आली की मुलं उठतात आणि त्याच्या आधी आई वडील आधी उठलेले लागतात. असं तो मुलगा बीट्स पिलानीला फर्स्ट आला. संस्कार असे द्यायचे असतात आणि हे फार महत्वाचं कार्य गडावरती केलं जातं आणि तळमळीने आम्ही गोष्ट करतो. प्रत्येक शिक्षक मनापासून शिकवत असतो आणि विशेष म्हणजे लहानपणी ही बूज किंवा ही समज नसते, एवढी मॅच्युरिटी नसते. तो आग्रह आई वडिलांनी आणि शिक्षकांनी करत असतो. अरे बसा, शिका. यांना पुढे गेल्यावर कळेल मोठं झाल्यानंतर की अरे आपण करायला पाहिजे होतं किंवा केलं ते बरं झालं. पण ही आई वडिलांनी थोडी जबाबदारी स्वीकारायची की नाही, आम्हाला हे आमच्या मुलांना फक्त आम्हाला जगायला शिकवायचं नाहीये, कशासाठी जगायचं हेही शिकवायचं. विवेकानंदांचं एक छान वाक्य आहे. ते म्हणाले, जीव नसलेले जीवशास्त्र आणि रसहीन रसायनशास्त्र आपण मुलांना शिकवतो. मुलांना आपण विशाल कोण, काटकोण, लघुकोण ही भूमिती शिकवतो. पण या मुलांना आपण सद्गुणांचा गुणाकार कसा करायचा, दुर्गुणांचा भागाकार कसा करायचा, सुखाची बेरीज कशी करायची आणि दुःखाची वजाबाकी कशी करायची, बाकीचे कोण शिकवत असताना या मुलांना आपल्याला दृष्टिकोन नावाचा एक कोण शिकवायचा, ॲटिट्यूड, हे करता आलं पाहिजे. याला विवेकानंद शिक्षण म्हणत असत. समर्थांनी हेच केलं, चाणक्याने हेच केलं, गोपालकृष्णाने हेच केलं, रामरायांनी हेच केलं, शिवाजी महाराजांनी हेच केलं आणि तेच काम समर्थ सेवा मंडळ इथे 8 दिवसामध्ये करणार आहे. मी कालच म्हणालो 8 दिवसामध्ये संपूर्ण जीवन बदलता येतं असं नाही. ठरवलं तर बदलताही येतं, पण 8 दिवसामध्ये काहीतरी जीवनात फरक पडतो. ते मुलांच्या ग्रास्पिंग पॉवर वरती आहे की त्यांचं ग्रास्प करण्याची क्षमता किती आहे, घेण्याची क्षमता किती आहे. म्हणून तुम्ही पण लक्षात ठेवा मुलांना, जेव्हा एवढे शिक्षक आपल्यावरती मेहनत करणार आहेत तेव्हा आपली पण जबाबदारी आहे की मन लावून ऐका. घरची आठवण येते, मोबाईलची आठवण येते, आईची आठवण येते, काय आईस्क्रीमची आठवण येते, टीव्हीची आठवण येते, सिरियल, नका आठवण काढू. 8 दिवसांनी गेल्यावर ते आहेच आहे कटकट परत. ज्याने तुम्ही मोठे होणार आहात, शिवाजी महाराजांसारखे, विवेकानंदांसारखे असे तुम्ही मोठे होणार आहात, ते हे 8 दिवस आहेत.
म्हणून समर्थांच्या चरणाजवळ बसून या 8 दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सगळ्या प्रकारचं शिक्षण म्हणजे आपल्या दैवी कलांचं जागरण याकरता वैशंपायन गुरुजी सकाळच्या वेळामध्ये उपासना घेतात. एक छोटं स्तोत्र जरी सुरू केलं तरी त्या स्पंदनाने आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होतात. ती स्तोत्र सकाळी म्हणून घेतली जातात. त्यानंतर प्रत्यक्षामध्ये शरीराचा व्यायाम, प्राणांचा व्यायाम, अंबिका योग मुद्रेचे अनेक शिक्षक ते व्यायाम घेतात. ते 7:30 वाजेपर्यंत, 7:30 ते साधारण 8:30 पावणे 9 पर्यंत ते घेतलं जातं. 9, 9:15 नाश्ता होतो. 9:30 ते 11:30 या वेळामध्ये चांगल्या प्रकारची सुभाषित उत्तम कथांच्या द्वारा या मुलांना शिकवली जातात. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम असतो. 2:30 वाजेपर्यंत कपडे धुवायचे, आपले स्वच्छ कपडे धुवायचे आणि भांडायचं नाही. लक्षात घ्या, तुम्ही भांडण केलं आणि वाईट वागलं तर तुमचा प्रॉब्लेम नाही. तुमचे आई वडील असे आहेत असं तुम्ही जगात जाहीर करा. कळलं का? आपले आई वडील चांगले आहेत की नाही कशावरून ओळखायचं? तुम्ही वागता त्याच्यावरून. जळगावला किंवा याच्यामध्ये खानदेशामध्ये म्हण आहे, बाप तसे बेटे कुंभार तसे लोटे. तुम्ही वाईट वागलात की परिणाम तुमच्या घरात चांगले संस्कार तुम्हाला दिले नाहीत असं जाहीर होतं. आम्ही ते बोलणार नाही जाहीरपणे, पहिल्यांदाच बोलून घेतो. पण या मुलांनी सगळ्यांनी लक्षात ठेव, कधी भांडण करू नका. वा माझं पुस्तक यांनी भांडलं, माझं अमुक एक चोरलं. आता 2-3 दिवसांनी पुस्तकं चोरली आहे तक्रार आमच्याकडे येते. अरे पुस्तकं जर आता चोरीला गेली पुढे बायको पण चोरीला जाईल. एकदम छान आपलं नाव घालायचं, जपायचं ते आणि दुसऱ्याला मदत करायची. या छोट्या छोट्या गोष्टी आपण सांभाळ. यानंतर 2:30 ते 4:30 या वेळामध्ये त्या मुलांना गीता शिकवली जाते. विविध प्रकारची प्रवचनं आणि कीर्तनं असे अनेक उपक्रम शिकवले जातात. 4:30 नंतर ही मुलं खातात थोडंसं, भरपूर इथेच खेळतात. एखाद दुसरा दिवस आम्ही सज्जनगड परिक्रमेला जाणून येतो, कारण कडा आहे. एखादा मुलगा धावत गेला कधी झालं तर उगाच दिसत नको. पूर्वी आम्ही रोज नेत असू, पण मुलं हुंदडतात भरपूर. आता एकच दिवस त्यांना माहिती दिली जाते. अंगलाई मंदिर म्हणजे काय, ही समर्थ रामदास स्वामींनी कशी स्थापन केली, सज्जनगडावरचा सगळा इतिहास त्या मुलांना जास्तीत जास्त सांगितला जातो. आणि 6:30ला ही मुलं परत येतात, 6-6:30ला. आणि करुणाष्टक सवाया अतिशय महत्वाचा कार्यक्रम असतो, तो अण्णाभाऊ हॉलमध्ये होतो. समर्थांनी त्यांच्या लहानपणी त्यांना सुचलेलं जे काव्य आहे ते करुणाष्टक सवाया. आणि यानंतर मुलं श्रीदेवतीमध्ये आरतीला जातात, प्रसाद घेतात आणि साधारण 7:30च्या दरम्यान, 7:45च्या दरम्यान इथे येऊन जेवतात. जेवण झालं की पुन्हा छोटासा वर्ग होतो तासाभराचा. दिवसभरात काय काय झालं ते. आणि 9:30-10 ही मुलं विश्रांतीला इथेच असतात. सत्रांच्या मोठ्या गावाला जातात, प्रायव्हेट खोली नाही, सगळ्यांनी इथं ओळीनं झोपायचं. आणि खूप चांगले चांगले केअरटेकर खूप काळजी घेतात आमची ही सगळी मुलं. सांगायचा भाव असा की असा हा वर्ग आजपासून सुरू होतोय. याचं उद्घाटन करण्याकरता आपण दीपप्रज्वलन करूया. मी आदरणीय रसिकाताईंना विनंती करतो आणि शुक्लताई आपण या मंगलमूर्ती मोरया. भगवती श्री जगदंबा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. या श्री समर्थ संस्कार केंद्राचं उद्घाटन झालं, इथे जाहीर करतो. यानंतर पुढच्या सूचना वैशंपायन